श्री सरस्वते नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री जानकी वल्लभ विजयते अथ श्री रामचरितमानस लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज निज मन मुकुर सुधारी वरणम रघुबर विमल जसोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव बरे नमस्कार। श्री राम जय राम जय जय राम। 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 जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुँ लोक उजागर। रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। वीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी। पंचम वरण विराज सुबेजा कानन कुंडल कुंचित केशा। व्रजा विराजे कांधे मोजने गोसावे। सुवर केश विनंदन केश प्रताप मानस वंदन। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को अतुर। प्रभु चरित सुमिते को रसिया राम लखन सीता मन वसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा। रूप धरि असुर सवारे रामचंद्र के काज सवारे। आए सखी बन लखन जियाए श्री रघुवीर हरष मुख लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई। सहस वदन सुमरोन समावे अस कैसे पंचकंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि गणेशा नारद सारद सैकालिका। सब कुबेर दिगपाल जाते कवि गोविंद नहीं सके नहाते। उपकार सुरय कीना राम मिलाय राज पर धीरा। तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना। लोक त्रस्त जो जर पर बानो दिए ताई मधुर पद चारो। कामिनी मुख माई जल लागी गया चरण नाई। दुर्गम काज जगत के जेते सुगमा ग्रह तुम्हारे दिलते। राम द्वारे तुम रखवारे ओ तन हत्या दुर के सारे। सब सुख लय तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना। आपन धैर्य सहारा तीनों लोक आपे। भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत मीरा। संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान दुलावे। अम्बर राम चंद्र श्री राजा तिनके काज सफल तुम साजा। रघुबर जो कोई लागे सोई जीवन फल पावे। चारों जुग परिताप तुम्हारा है परसिद्ध जगत बुझियारा। सत्य के तुम रखवारे अधूरी बंधन राम द्वारे। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता सबर
युग में सदा में काल रघुवर जाई जा जन्म हरि भक्त पाई और देवता चिंतन धरई हनुमत से सर्व सुख जय हनुमान गोसाई कृपा करब गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर होई छोटली बंदी महात्म होई होय पढ़े हनुमान चालीसा होय सिद्ध साधी गौरी सा तुलसीदास सदा हरि तेरा कीजे नाथ हृदय मोहेरा जय नाथ हृदय मानेरा कीजे नाथ हृदय मोहेरा पवन तनय संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप सियावर रामचंद्र की जय रघुवीर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की की जय आरती की जय हनुमान लला की दृष्ट दलन रघुनाथ कला की दृष्ट दलन रघुनाथ कला की आरती की जय जाके बल से गिरिवर पावे रोग दोष जाति निकट धावे अंजनी पुत्र महाबलदाई संतन के प्रभु सदा समाई हे वीरा रघुनाथ पठाए लंका लारी सिया सुनाए उमापति महादेव पवन सुत हनुमान शनीश्वर भगवान की चैतन्य कानिपनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय हनुमंत विराजिए कथा कहूँ ज्ञान प्रेम सहित गाधी धनो नीलांजनं समाभासं रविपुत्र यमाग्रजं छायामार्तण्ड संवृतं तं नमामि शनीश्वरम्
गोरक्ष जालंधर चरकटा षडबंकानि मचंद्रज्ञान सौरंगिरी वानक भरतरी संज्ञा नामनाथ सीता महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम कुंडरिकार यदात मुनेन्द्रे समागत तिष्ठं तमामन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ता वैनमो त्रिभुवन पावन्याद्यत्र जननी देवाची देवगाव येथे पुण्यक्षेत्र आहे तिथे विठ्ठलाचा दास पाहे जयाने घातली पुष्पकांची काया नमस्कार माझा श्री संत तुकोबाराया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते आकुलित बलधामं हैमशल्यामव्यं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामनीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि सीतारामचरितदीपावनं मूर्तिरूपं राम लखन सीता सहित हृदय बसवो सुरभूप रामायण तुलसी कृते गौ कथानुसार आसन लीजे प्रेम सहित आए पवन कुमार बोले हनुमान भगवान की जय स्वामी तुलसीदास महाराज की जय अपने अपने माता पिता की जय भवानी मैया की जय भैरवनाथ भगवान की जय ईश्वर भगवान की जय भाई सब संतन की जय नागेश्वर भगवान की नागेश्वर भगवान की जय सिद्धेश्वर भगवान कृष्णेश्वर भगवान जगेश्वर भगवान की जय विश्वनाथ भगवान की जय सर्वायेश्वर भगवान की जय रधेश्वर भगवान की जय मौलेश्वर भगवान की जय नर्मदेश्वर भगवान की जय भगवानेश्वर भगवान मौलेश्वर भगवान की अवधूत चिंतन चैतन्य रमणाथ भगवान की जय चैतन्य कानिपनाथ भगवान की जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम
आणि बाजू श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम सबको सुमति दे श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम चाहे कृष्ण कहोया शंकर जी का डमरू बोले रघुपति राम राजा राम हनुमान जी की गदा बोले श्री राम जय राम शबरी के बेर बोले पतित पावन चतुर्वर्गस्य साधनं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरं
एक एक मक्षरम पुंसामपातकनाशनम ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। राम ही केवलो प्रेम प्यारा जान ले वो सो जान निहारा। श्रवणामृत जी कथा सुनाई कई सो प्रगट होई किन बाबा प्रभूच्या कृपेने मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या सद्गुणाचं गान करण्याकरिता आपल्याला परम योग प्राप्त झाला। मीरा की पीरा की वीरा की धरती पर कोई शास्त्राचार्य मिला, कोई कर्माचार्य मिला, कोई धर्माचार्य मिला, कोई ब्रह्माचार्य मिला। हम भाग्यशाली हैं। एक वचन एक पत्नी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं चरित्र श्रवण करताना परमपदाला लागणार वैराग्य बळ सहजतेने परमात्म्याच्या आचरणाचा भाव हृदयात धारण करून आचरणात आणलं तर त्याला मोक्ष गती प्राप्त होते। अशी कथा भगवान शिव पार्वतीला कैलास पर्वतावर सांगतात। काक वैष्णवी महाराज गरुडला ही रामकथा सांगतात चित्रकूट पर्वतावर। याज्ञवल्क्य गुरुदेव मंदाकिनीच्या पवित्र गंगेच्या किनारी आश्रमामध्ये याज्ञवल्क्य भारद्वाजींना ही रामकथा सांगतात। तुलसी स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा। स्वतःच्या मन की शांती केले, जगत कल्याण केले गोस्वामी तुलसी जी अपनी चौपाई गाते हैं। राम जी को जानना फिर समझना पहचानना अनुभव करना क्या परम तत्व है। आणि या परम तत्वाचा हृदयात भाव ज्यांच्या होता ते परम श्रद्धे तीर्थ स्वरूप आदरणीय वैकुंठवासी प्रेममूर्ती निवृत्ती नाना किसनरावजी पाटील रोटे नानांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण 7 दिवसापासून प्रभूच्या सद्गुणाच्या कीर्तीला गाण्याचा प्रयत्न केला। मी रात्री सांगून गेलो मछली पाने में रहती तो पाने से उग नहीं जाते। राम कथा किती वेळेला श्रवण केली तरी मन तृप्त होत नाही। नानांना आवडणारा राम त्यांचे चिरंजीव त्यांचे नातू त्यांची सुनबाई त्यांच्या नातसुना त्यांचा पंतू पंती त्यांचा गोड परिवार आलेले अपेष्ट नातेवाईक नानांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्यांना प्रणाम आहे। जय श्रीराम। उपस्थित आज ज्या निमित्ताने आपण सर्व आलो नानांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे। नानाचं अस्तित्व सूक्ष्म रूपाने आज आहे। नानाला अशी परमगती प्राप्त झाली आहे। जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कयावत नाही। लोभी जसा धनाचं जतन करतो, कामी माणूस जसा विषयाचा छंद जतन करतो, भक्त जसा भगवंताची भक्ती जतन करतो, तसा राम ज्याने जतन केला त्याला परमगती प्राप्त होते। कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा असा रामाचा महिमा आहे। ज्यालाही मारलं असेल परमात्मा रामचंद्रजीने त्राटिका मारले, सुबाहूला ठार केलं। सर्वाजवळ गेले परमात्मा परमगती देता। वालीला मारतात, कुंभकर्णाला ठार करतात, मेघनाथाला ठार करतात। हे सगळं होत असताना पण तरी परमात्मा समोर आहे, त्याला परमगती मोक्ष देणारा राम आहे। आणि अशा रामचंद्रजीच्या चरित्राचं गान आपण रात्री श्रवण केलं। आपण सगळेजण पूर्ण आहुतीकडे जात आहोत।
हनुमंतरायाचं आगमन पंपा सरोवराजवळ शबरीच्या सामन्यावरून झालं. हे दुःख भंजन मारुतनंदन, हे दुःख भंजन मारुतनंदन, सुनले मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन अपरंपार रे शक्ति तुम्हारी, तुम पर लिखे अवध विहानी, भक्ति भाव से ध्यान तोए, भक्ति भाव से ध्यान तोए, कर दुखों से पार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत जपो निरंतर नाम तुम्हारा, जपो निरंतर नाम तुम्हारा, अब नहीं छेड़ो सहारा, अब नहीं छोड़ो तेरा सहारा, राम भक्त मोहे शरण लीजे, राम भक्त मोहे सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. जगजीर्ण जगदंबा जानकी मातेचा संदेश लावण्याकरता सुग्रीवाद्वारा भगवान रामजीने हनुमानजीची जांबवंताची अंगाची एक तुकडी दक्षिण दिशेकडे पाठवली. संपाती नावाच्या पक्षाने वानरांना मदत केली. किती शुद्ध प्रेम होतं प्रभूवर वानरांचं. वानरांना आजही तुम्ही डाळिंब खाण्याकरता द्या, द्राक्षे द्या, चिक्कू द्या, केळी द्या, सफरचंद द्या, शेंगदाणे फुटाणे द्या, पोळी भाकरी द्या तरी खातील. पण ऐका जरा, वानरांना खाण्याकरता सीताफळ आणि रामफळ देऊन बघा, तोंड लावणार नाही. एवढं इष्ट प्रेम आहे. सीताफळाला खाणार नाही आणि रामफळही खाणार नाही. म्हणून माणसाने कुठला आहार घेतला पाहिजे. प्राण्यांचा आहार वेगळा आहे, पशूंचा वेगळा आहे. ज्यांचे जन्मताच डोळे बंद आहेत त्यांना मांसाहार करण्याची शास्त्राने आज्ञा केली आहे. पण ज्यांचे डोळे जन्मताच उघडे आहेत, युक्ताहार निहार, भोजन बढ़ेगा तो भजन भी बढ़ेगा, भोजन बढ़ेगा भजन बढ़ेगा,
भजन बढेगा भजन घटेगा याच्या व्यतिरिक्त भोजन घटेगा भजन बढेगा, भोजन घटेगा भजन घटेगा, भजन बढ़ेगा भजन बढ़ेगा, तेज बढ़ेगा। ते तेज दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा। आहा आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन अलंकापुरी काढवेगी। समाधीत ज्ञानेश्वर माऊली गेल्यानंतर आजान वृक्षाची मुळी 288 वर्षानंतर एकनाथ महाराजांचा अवतार झाला। नाथांच्या स्वप्नात त्याला येऊन काढा। मग माऊली कसे दिसले? नाथ महाराज म्हणतात, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा। कसे आहे माऊली? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे। त्यांचं वर्णन करताना त्यांचं तेज कसं दिसलं? कोणाला? रामा जनार्दनांनी एकच आरती केली, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेदला माझा। माझं मन म्हणून वेदलं। ज्यांची सेवा राजे महाराजे करत नाही, ज्यांची सेवा साधू संत करून गेले, करत आहेत, पुढे करते। ज्यांचं तेज अग्नीला, ज्यांचं तेज सूर्याला, अशी तपश्चर्या ज्यांची, महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेधला माझा। काय केलं त्यांनी? लोपले ज्ञान जगीय इतनेन तिकोणी, अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी, आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा, सेवेती साधू संत। असं ते मुक्त कैवल्य तेज। हनुमंत दादा आले, जामवान आहे। राम काज लगीत वावतार, सुंदर कांडाचा प्रारंभ केला। ज्यांचं कार्य आहा प्रभू रामचंद्राने म्हणावं, तेज पुंज तुम पवन कुमारा। हनुमंतरायाचं तेज आजही बघा, तेज पुंज आहे। अतुलित बलधाम, अतुलित बल आहे। आहा बुद्धिमतां वरिष्ठं, एक एक गुण आहे त्यांच्यात। बल बुद्धी ज्ञान देण्याचं काम ते करतात। त्यांची चलिशाचं पठण जे केलं, आहा कोण आहे ते? शंकर स्वयं केशरी नंदन, स्वयं शंकर आहे ते। चारो जुग परिताप तुम्हारा, काय होतं त्यांच्या स्मरणाने? नासे रोग हरे सब पीरा। किती फलश्रुती आहे। आणि असे हनुमंतराय समुद्राच्या पार जाण्याकरता जामवंत आठवण देत। अंगद म्हणतो, मी गेलो असतो पण आता म्हातार झालो। अरे गप्पस, ज्यांना सेवा करायची ते गप्प आहे, ते स्टेजच्या पाठीमागे आहे। विंच सापामध्ये 1000 पट विष आहे, पण तरी साप जमिनीला बिलगत बिलगत चालतो बघा। 1000 पट विष आहे, पण विंचवामध्ये थोडस विष आहे, तरी विंचवाची नांगी कशी असते? मग सापापेक्षा जहरी विंचू आहे। अशा विंचवाने नुसती पाल पाहिली का नांगी कशी होते? आहा
मग विंचापेक्षाही पाल विषारी आहे, जहरी आहे, बरोबर आहे. मग अशा पालीनं नुसती कोंबडी पाहिली का, ती पाल नुसती उलटी पालटी होते. मग विंचापेक्षा पाल विषारी, पालीपेक्षा कोंबडी विषारी. अशी कोंबडी तुम्हाला लक्षात आलंय म्हणतो. साधकाची दशा उदास असावी, उपाधीन सावी, अंतर्बाह्य लोलुपताते निद्रेसी जिंकावे. ओ जन करावे परिमित हनुमंतराय. पण अंगदजी सांगता तुझं काम आहे, निघाले हनुमंतराय. जसा बाण असतो बाणाप्रमाणे निघाले. बाण सुटतो ना, खूप वेगाने निघाले, पण विघ्न येत असत. सुरसा नावाची राक्षसी आली, मैनाक पर्वत लंकिनीची भेट झाली. लंकिनीला नमस्कार केला, पाहिले मंदिर 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 प्रतिकर शोधा मंदिर मंदिर. कशी आहे लंका? सोन्याची आहे, पण मंदिरासारखी आहे. देखे जहाँ तहाँ गणित जोधा. मंदिर आनंद पाहिला. आहा, अरे मंदिरच आहे इथे. माणसं नाही देवाचं दर्शन झालं तर कळसाचं घेतात की नाही. मंदिर पाहिलं. लंका अशीच होती, त्रिकोट पर्वतावर बसलेली ती लंका. मंदिर मंदिर प्रतिकर शोभा, देखे जहाँ तहाँ आगणित जोना. गयव दशानन मंदिर माही. आहा, अति विचित्र गती. हे तर ब्रह्मचारी बाबा आहे. आतमध्ये गेले, अरे 80,000 बायका ज्या रावणाला, आहा, ते भोग वस्तू पाहिल्या आणि मागे ओळाले. पण बाहेरून रावण मंदिरात. आहा, काही लोक असंच असतात, दाखवताना आम्ही धार्मिक आहोत असं दाखवता, आतमध्ये तसं नसतं. बाहर देखा तो तुलसी का कुंडा, फ्रिज में देखा मुर्गी कांडा. कैसा चलेगा ये सूत्र? कोई कोई तो ऐसे है, हम वैष्णव है, बियर के बोतल में तुलसी का पत्ता डालकर पीते हैं. अरे वैष्णव की परिभाषा यही नहीं है. वैष्णव, हाँ, संत नरसिंह जी मेहता ने कहा है, वैष्णव कौन है? परनिंदान करे, परोपकार करे, मनाभिमान न आने रे. वैष्णव जन तो तेने कहिए ती पीड़ पराई. जाने रे जाने रे जाने रे. वैष्णव तो जया शरण गेले पंढरीराया. वैष्णव म्हणो जया, अवघी देवावरी माया. देवावर ज्याचं प्रेम तो वैष्णव आहे. मंदिर दे, मंदिर मंदिर प्रतिकर शोधा, देखे जहाँ तहाँ अगणित जो. नाराज झाले.
फक्त एक घर असं दिसलं, धनुष्यबाणाचं चित्र आहे. रामायुध अंकित कहबरणी न शोभान जाय, तुलसी वृंद कहा हरसी हरसी कपिराय. तुळशी दिसली, धनुष्य रामचंद्राच्या बाणाचं दिसलं. तिथून एक भक्त लंकेतून निघाला. राम राम ओ राम राम तिही सिमिरन कीना, हरसी 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 कपिना. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सपने वानर लंका जारी, जातो धन सेना सब माने. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. विभीषण रावणाचा भाऊ राम राम स्मरण करणारा पहिला हरसी कपिला या आनंद झाला. विधिग्न मनाला शांत करण्याकरता कलियुगात एक साधन आहे, त्या साधनाचं नाव भगवंताचं नामस्मरण आहे. मंत्र जाप एक बड़ी औषधि है, कली में मन के मजबूती के लिए मंत्र जाप करो, मंत्र जाप करो, मंत्र जाप करो. जो इष्ट देव, जो ही देव जिसमें जिसकी रुचि हो, जो निकट पड़े वही यात्रा करो. विभीषणाची भेट झाली. ए विभीषणा, तू राहतो कसा? दोन रामभक्ताची भेट झाली. ते सुख नाही सांगू शकत, तो आनंद नाही सांगू शकणार. कसा राहतोस? म्हणले 32 दातामध्ये जीभ जशी राहते तसा या लंकेत राहतो. 32 दात दुर्जन आहे, एक जीभ सज्जन आहे. पण 32 दातामध्ये अडकलेलं भाजीचं कचरं काढण्याचं काम जीभ करते, सज्जन करतो. विभीषण हनुमंतरायांना विचारतात, प्रभूचा स्वभाव कसा आहे रामरायाचा? सुनवो विभीषण प्रभु कीर्ती, करही सदा सेवक पर प्रीती. सदा भक्तावर सेवकावर प्रेम करणारा रामजीचा स्वभाव आहे. अपकार करणार, उपकार करणार आहे. पण आज मी भाग्यवान विभीषण म्हणतो, नयन ही देखा रामदूता. आज डोळ्याने मी रामदूताला पाहिलं. जीवनामध्ये एखाद्याला भक्ती नाही करता आली तरी पण एखादा भक्ती करत असलेला भक्त, ज्याच्या कपाळी गंध आहे हिंदू धर्माच्या दैवताचा, ज्याच्या गळ्यात माळा आहे, ज्याने सर्वांग भस्म लावलेला आहे, जो शिवाची विष्णूची उपासना करतो, अशांचं दर्शन जरी केलं ना, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य आहे. विचार करा जरा. शिवपुराणात व्यास नारायण सांगून गेले, जेवढ्या अंगावर मुद्रिका असतील ना भस्माच्या, तेवढे शिवलिंग स्थापन केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून आमचे बाबाजी सर्वांग भस्म लावायचे. महाकालेची आजही भस्म आरती होते. भस्म सगळ्यांना प्रिय आहे. म्हणून भस्मले पुनि प्रभात काळी मंगलमय वेळी, स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी वसे प्रभू जवळी. भस्म महिमा. नयन ही देखा आज रामदूता. मी रामदूताला आज पाहिलं. भाग्यवान आहे मी. हे विभीषणा, तुला प्रभूला शरण यायचंय हो, मग वेळ लावू नको. काय उपकार केले हनुमंतरायांनी रामायणामध्ये.
सुग्रीवावर उपकार केले तो मग उपकार सुग्रीव ही किना राम मिलाय राजपद दिना पत्नी मिळून दिली राज्यपद दिलं प्रभूच्या प्राप्ती करून दिली आता बिभीषणावर उपकार केले पण बिभीषणाने मानलं ना तुमरो मंत्र बिभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना हनुमान चालीसावर जरी आपण 7 दिवस चिंतन केलं ना तरी आपला वेळ आपल्याला पूर्ण पडेल निस्तर रुद्र अवतारावर बोललो हनुमानजी काय आहे का तुकोबर आहे त्यांच्याकडे मागता तुका म्हणे रुद्रा मला भक्तीची वाट पाहिजे तुम्हाला विचारतोय बाबा मी हनुमान तत्व विशाल आहे सगळेजण पैसा देऊन सेवा करतात पैसा घेऊन करतात पण हनुमंतरायचं जीवन होत न ग्या बिनु पैसा रे सच्चा सेवक है राम दुलारे तुम रखवारे होत न ग्या आया बिनु पैसा रे बिनु पैसा रे कैसा पुलिस है कैसा सुरक्षा रक्षक है बिनु पैसा कोई मान की सम्मान की मन में कोई लालसा नहीं है ये हनुमान तत्व है गोड आज आमचे कारभारी महाराज मनोज दादा सुंदर प्रकारचा बाज वाजवण्याकरता नानांच्या पुण्यस्मरणालय टाळी वाजवा त्यांच्याकरता 2 कलाकार आहे आज आमच्या सदैव कथेला वेगवेगळे असतात ते काही छेडल्यानंतरच मजा येते सब्जी बेचने वाला मनी का मूल्य नहीं कर पाएगा ज्याला भाजीपाला खरेदी करायचा आहे त्याला सोन्याची काय किंमत करणार माझी जातीचे मज भेट कुणी आवडीची धनी धनी पेडा रे रा ए मांड में मिक्स हुआ सिंत भैरवी नाना पवित्र मनाने देवाची आठवण करायची म्हणून हा आनंद पैसा सगळ्यांकडे आहे पण सगळ्यांनाच असं काम करणं आवडत असं नाही बँकेत देवाचे कोटतो आपली काही जमा असेल तर किती कौतुक करावं या परिवाराचं टाळी वाजवा त्यांच्या करता असा मुलगा अरे वर्ष श्राद्ध सुद्धा कोणी करत नाही दाव्याला सुद्धा मुलं वाटण्या करतात लहाना करी लहाना म्हणतो मोठा करेल पण बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा आनंद ही अयोध्या हा स्वज्वल परिवार सुना नाती नातबंड गोड परकाचे स्वैरे धायरे परमार्थिक हृदयाने या ठिकाणी आले सर्वांचं स्वागत आज हनुमंतरायाचं आणि बिभीषणाचं बोलणं झालं प्रभूची कृपा प्रभूला शरण यायचं आहे कसा आहे भगवान बिभीषणाने विचारलं हनुमंतराय प्रभूचा स्वभाव सांगतात सेवकावर प्रेम करणार मी तुला प्रभूचा साक्षात्कार दर्शन करून देतो तू मला आईचं दर्शन करून दे करार झाला दोघांचा सीता देवी कुठे आहे लंकेत आहे अशोकवनात आहे करार झाला दोन्ही भक्ताचा तू मला आईचं दर्शन कर मी तुला प्रभूचं दर्शन करून देतो मार्ग सांगितला कारण मार्ग दावून गेले आधी संताशिवाय देवाचं दर्शन होत नाही मार्गदर्शन
दीक्षापेक्षाही दिशा महत्वाची है। गणवेश से व्यक्ति का परिचय मिलेगा, यूनिफॉर्म। लेकिन सच्चा धर्म का, सच्चा ईश्वर का, सच्चा संत का गणवेश नहीं होता, गुणवेश होता है। गुणवेश पर ध्यान दो। गुणवेश जनार्दन स्वामी का गणवेश नहीं, गुणवेश है। तुलसी का गुणवेश है, राम जी का गुणवेश है, गणवेश नहीं है। हनुमान जी का गणवेश है। गणवेश म्हणजे पोशाख, गुणवेश म्हणजे सद्गुण। रावण आपल्या मंदोदरीसह आलेला आहे। अशोकवनामध्ये राम भजन करणारी, मनामध्ये चिंतन करणारी माय अतिशय दुःखत आहे। हे जगजोगी हे रघुराया, हे जगजोगी हे रघुराया। नारीच्या जीवनामध्ये पती जर नसेल तर, पती आहे तोपर्यंत तिच्या शृंगाराला किंमत आहे, तिच्या कपाळाचं कुंकू किती शोभायमान दिसतं पती आहे तोपर्यंत। पती गेल्यानंतर कुंकू नाही, अलंकार नाही। नारी धर्म पती देव न दूजा। नारी शिवाय, पती शिवाय नारीचं जीवन अनाथ आहे। पैसी अनाथ पुरुष बिन नारी। हे लक्ष्मण तुम्हार नहीं कछु दोषा। लक्ष्मण जी मी तुम्हाला खूप बोलले, माफ करा मला। हे जगजोगी हे रघुराया। पश्चातापाने अश्रू टाकतात। रावण म्हणतोय, अगं अशा तपस्व्याकडे राहून काय मिळणार आहे तुला? चल माझ्या मांडीवर बस, ही मंदोदरी सुद्धा तुझी दासी होईल। ए नीचे हरामी, माझ्या प्रभूच्या बाणाची ताकद तुला नाही माहिती। माझं मन भ्रमर आहे आणि प्रभू रामचंद्र जी कमल आहे। भ्रमर कमल बिना नहीं रह सकता। चरण कमल गळू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा। रोनो धुनो रोनो धुनो रे भ्रमरा। रोनो धुनो रोनो धुनो रोनो धुनो रे भ्रमरा। सांडी तू अवगुणू रे भ्रमरा। भ्रमरा 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 भ्रमरा। रोनो धुनो रोनो धुनो रे भ्रमरा। रोनो धुनो रोनो धुनो रे भ्रमरा। हे त्राटिकेला बोलवलं, ए हिला मानायला लावा, हिला त्रास द्या। रावण निघून गेला। 15 दिवसाच्या आत नाही ऐकलं तर तुझे तुकडे तुकडे करेन। रावण निघून गेल्यानंतर त्रिजटा नावाची राक्षसीन, खूप रामप्रेमी आहे। पूर्वी राक्षसात माणसं होती, आता माणसात राक्षस झाली बरं का। पूर्वी कशात होती? राक्षसात माणसं होतो। त्रिजटा काय भक्ती केली तिने जानकी मातेची, सख्यांना सांगितलं त्रास द्यायचा नाही। पण त्या त्रिजटेला विचारलं, हे त्रिजटे मला अग्नी आणून दे, आता राम विरहान आहे, आता मला नको नको झालंय। अशोकाच्या झाडाला विचारलंय, सांगणारे प्रभू येतील का? रावणाला मारतील का रे? अशोकाचं झाड बोलत नाही। ए तू अशोक आहे, मी शोकवान आहे, तुझी माझी मैत्री एकच आहे, तू कशाला सांगशील?
तिथं तुळशी होती. त्या तुळशीला विचारलं, तू सांग ना, राम प्रभू येतील का, मला घेऊन जातील का? तुळशी बोलत नाही. तू कशाला बोलशी, तू सवत आहे, तुला मत्सर भाव आहे. वडाच्या झाडाला विचारला, हे वटवृक्षा, हे सांगणार आहे रामजी येतील का, हा विरह सहन होईना मला. ते वडाचं झाडही बोलले ना. का? त्यालाही रागावल्या त्या. अरे साधी वट मध्ये राहणारी माणसं कोणाची गोष्ट घेत नसतात. तो वटवृक्ष आहे. तोच विरहाने झालेले उद्विग्न मन हनुमंत दादाने पाहिलं. आणि राम कथा सुरू केली. शारंग श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राम कहानी सुनो जी, राम कहानी, राम कहानी सुनो जी, राम कहानी. कहत सुनतावे, कहत सुनतावे आँखियों में पानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आँख के ताने, वे सूर्य वंश के सूरज, वे रघुकुल के उजियारे. राजीव नयन बोले हो, राजीव नयन बोले मधुबर की बानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी, राम कहानी सुनो जी, राम कहानी. बोला श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सेवा धनुष्य भंग प्रभु करके, वे आए सीतावर के, घर त्याग भय बनवासी, पिता की आज्ञा सर धर के. लखन सियाले संग, लखन सियाले संग, छोड़ी राजधानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी, राम कहानी सुनो जी, राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. देश भिक्षु का धर के, भिक्षा का आग्रह करके, वे जनक सुता सिया को छल बल ले गया हर के. बड़ा दुख पावे राजा वो, बड़ा दुख पावे राजा राम जी की रानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी, राम कहानी सुनो जी, राम कहानी. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. जानकी माता एकत होत्या. कौन हो हे राम कथा सुनाने वाला, प्रगट क्यों नहीं होता? शेवटचं वाक्य हनुमान जी गाऊ लागले. आहा, श्री राम ने मोहे पठायो, मैं राम दूत बन आयो. श्री राम ने मोहे पठायो, मैं राम दूत बन आयो. सीता माँ की सेवा में रघुवर को संदेशा लाओ. ओ संगलाई प्रभु मुद्रिका निशानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी, राम कहानी सुनो जी, राम कहानी. कहत सुनत आवे, कहत सुनत आवे आँखियों में पानी. राम कहानी सुनो जी, राम कहानी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. कौन?
हनुमानजीनी मुद्रिका टाकली. आहा. श्रवणामृत जयी कथा सुहाई कहीं सो प्रगट के नवो भाई. ज्याने कथा सुनावली प्रगट का होत नाही. जय श्रीराम. प्रगट झाले. माताना पाहिलं की तो वानर आहे. माता हनुमंत निकट केले. तब हनुमंत निकट चली गयो धीर बही विषमय भयमो. राम दूतमयी मातु जानकी सत्य शपथ करुणा निधान किया. यह मुद्रिका मातु में आनी बिनि राम तुम ससी ससिना. करुणा निधान गुप्त प्रयोग. सीता माता फक्त प्रभूला करुणा निधान गुपचूप म्हणायची. करुणा निधान गोष्ट जयंताची कथा सांगितली. पटलं. तू कसा आहेस? कसा आला? कनक भूभूतकार शरीराम समर भयंकर बल वीरा सीता मन भरोसा तबव. जय श्रीराम म्हणून पर्वताकार झाले. सीता मातेला भरोसाला जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला. माय जशी लेकराला जवळ घेते ना, हनुमंतर महाराजांना जवळ घेतलं आणि आईने दिलेला आशीर्वाद. अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर नीन जानकी मां. ओ अजर मर गुण निधि सुत गो करहु बहुत रघुनायक छोरा. सिया राम जय जय राम. जय राम. सिया राम जय जय राम. मातेला संदेश सांगितला. भूक लागली आहे. खूप खूप भूक लागलेली आहे. हे फळ खा. खाली पडलेले हनुमानजीने वरती फळ होते खाली नव्हते म्हणून एक एक झाड उपटून खाली टाकायला सुरुवात केली. जांबवान माळ्याला माळ्याने प्रतिकार केला. त्याचाही घात झाला. शेवटी रावणाची मुलं अक्षय आले. ती सेना संपवली. काही राक्षस म्हणाले बाबा मारू नका, मग भजन करा. म्हटले कोणाचं? आमच्या मालकाचं. राम 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 सीता राम 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 राम. शत्रूच्या दारामध्ये पहिला अखंड हरिनाम सप्ताह करणारा पहिला संत हनुमंत आहे. पहिला संत. सीतामाई शोधासाठी गाठली लंका. तिथे राम नामाचा रे वाजविला टंकर टंका. दैत खवळले सारे हरी हसले विभीषण. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान. जय श्रीराम. एक मुखाने बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला जय जय हनुमान. धन्य धन्य हे गावच्या संता जगती आला कैसा. वेरुळ गावच्या संता जगती आला कैसा. अनाथ या भक्तासी उपदेश करीतो ऐसा. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु बाबा जनार्दन. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान. दिव्य
तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपण गेलास तू सूर्याला धराया आदरली धरती थरथरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान थोडक्यात हे हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला पाहिले फोडून मोती राम गुढ्यातला उघडून आपली छाती दाखविले प्रभू भगवान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान बोला एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान पुढे लक्ष्मणा आली मूर्छा लागोनिया बाण द्रोणगिरी साठी राया केले तू मुंडाण तळहातावर आला घेऊनी पंच प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हे धन्य तुझे राम राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त सारे आम्ही उपासिका रे देवा हे बोला बोले आता कंठासी आले प्राण एक मुखाने बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हे आले किती गेले किती संपले भरा भरारा तुझ्या परिणावा सारे अजून दरारा अजून दरारा गावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण एक मुखाने बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखाने बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान भरपूर कार्य झालं जानकी मातेचा संदेश घेऊन प्रभू जवळ आले प्रभू समुद्राच्या किनारी आले समुद्राची 3.5 दिवस प्रार्थना केली अंग शिष्टाईसाठी जाऊनही उपयोग झाला नाही विभीषण समजावतो पण विभीषणाला मांडलं नाही रावणाने देऊन टाकत पद सीता मातेला प्रभूची ताकद फार आहे लात मारली विभीषणाला विभीषणाचा अपमान झाला ज्या दिवशी साधू संतांचा अपमान होतो त्या दिवसापासून उतरती कळा रावणाला प्राप्त झाली विभीषण शरण आला प्रभूने समुद्राच्या किनारे हनुमंतजी द्वारा विभीषण द्वारा प्रभूने अंगीकार केला आणि विभीषणाचा राज तिलक केला कोणीतरी म्हटलं प्रभूला प्रभू विभीषण शरण आला तुम्ही लंकेचं राज्य दान केलं त्याला आणि जर रावण शरण आला तर बघा प्रभू काय म्हटले ए विभीषण शरणायो कियो लंका दान लंकेश रावण शरणायो करून अयोध्या दान रावण जर शरण आला तर मी अयोध्येचं राज्य अयोध्या दान करेल ते राम शेवटी कुंभकर्णाला उठवलं 3.5 दिवस समुद्राची इकडे प्रार्थना केली समुद्र ऐकेना शेवटी बाण मारला मग समुद्र प्रसन्न झाला देवा नाथ नील नळ कपिदो भाई लरिकाई रे स्यासी सपाई तिनके परस किय गिरि भारे तरी जलदी प्रताप तुम्हारे सिंधु बचन सुनि राम सचिव बोली प्रभु अस कहे वो
अब विलंब ही काम करऊ से तू उतारे कटे हो. रामेश्वराची स्थापना झाली. नळ नील वानरांकडून दगड तारल्या जायचे. ऋषींचा त्यांना आशीर्वाद होता. सेतू बांधला. लंकेला आले. कुंभकर्णाला उठवलं. वेळ झाला होता. लवकर उठला. माझा बिभीषण भाऊ कुठे आहे? हा आत्ताच नीतीची भाषा बोलेल म्हणून त्याला अगोदरच तो शरण गेला त्यात वैर्याला तपस्व्याला. का? कुंभकर्णाने विचारलं. रावणाने सगळं त्याची स्त्री पळून आणली आहे. मूर्ख आहे तू, देऊन टाक. कुंभकर्ण असा बोलतोय युद्ध करणार नाही म्हणून लगे कुंभकर्णाला पाजून दिली. काय? त्याला खाऊ पिऊ घातलं. चलो भैया आम्ही आता युद्ध करतोय. कुंभकर्ण ठार झाला. प्रभू रामचंद्र. सारी वानर सेना आहे. रावणाकडे खूप अगणित सेना आहे. रावण सोन्याच्या रथावर आरूढ झाला. प्रभूने समुद्र किनारी रामेश्वराची स्थापना केली. जे रामेश्वराला गंगेचा गंगा जलाने अभिषेक करते. लिंग स्थापे विधिवत करी पूजा शिव समान प्रिय मोही दुजा. ते प्रभूला प्राप्त करते. त्यांना सायुज्यता मोक्ष मिळेल. जो गंगा जलवान चढाई तो सायुज्य मुक्ती पार नर पावही. त्याला सायुज्यता मुक्ती प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. कारण रामाचा ईश्वर रामेश्वर एकमेकाला विसरत नाही. ईश्वर ज्याचा राम, राम ज्याचा ईश्वर. शेवटी मेघनाथाद्वारा शक्ती लागते. हनुमानजी पुन्हा अंता सुसेन वैद्य येतो. इकडे आता 14 वर्षाला एक दिवस कमी आहे. आता 31 बाण प्रभू रामचंद्राने लावलेले आहे. विभीषणाच्या सांगण्यावरून 31 लावा देवा. कारण 30 बाण कशासाठी? 20 बाहू आणि 10 मस्तक 30. विभीषण कानात येऊन सांगतो देवा अजून एक बाण लावा. का? विभीषणालाच माहिती होतं रावणाच्या बेंबीमध्ये अमृताची कोपी होती. अमृत कुंभ होता. म्हणून तेव्हापासून कळलं घरका भेदी. कळलं का? नाहीतर रावण मरत नव्हता. 31 बाण लावले आणि प्रभूने तत्काळ. पण रावण सोन्याच्या रथात आहे. तपस्वी. रावणाची सेना जय लंकेश जय रावण म्हणू लागले. रामजीची सेना जय श्रीराम जय सुग्रीव जय हनुमान. शेवटी जयति जयति जय लक्ष्मण देवा. जयति जय जय सुग्रीव देवा. कर जय सिंहनाथ कपिला. महाबल बल 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 जीव मेघनाथ कर इलराई. विभीषण प्रभू जवळ आला. प्रभू आपल्याला सोन्याचा पाहिजे नाही रे. रामजी म्हणता नाही. ज्याला विजय व्हायचंय त्याचा रथ वेगळा आहे. सोन्याच्या रथाची गरज नाही. त्याला विजय व्हायचा ऐका. त्याचा रथ धर्म रथ असावा. कुठला रथ असावा? धर्माच्या वाटेवर त्याने आरूढ व्हावं. धर्माच्या रथाला 2 चाक असतात. एक धीरता एक वीरता. आणि त्याचा झेंडा सत्य असावा. काय असावा पताका? झेंडा. त्याचा विजय होतो. आणि प्रभूने 31 बाण लावले. खेची सरासन लगी श्रवण लगी छाडे सर 31 रघुनायक सायक चले मार्ग काल कमी बोले रामचंद्र भगवान की जय. आणि परमात्मा जवळ आले. रावणा काय देऊ आता तुला? नाही देवा माझं फक्त एक म्हणणं आहे. विजय माझा झाला का तुमचा झाला? रावण बोलतोय. पुलस्त्य ऋषीच्या कुळात जन्मालेला रावण. 14 घंटे पूजे करणारा रावण भगवान शंकराची. पण काय म्हणतो देवाला? विजय माझा झाला का तुमचा झाला देवा? रामायणातला शेवटचा संदेश आहे. भगवान म्हणता अरे माझाच विजय झाला. तू म्हणतो नाही देवा माझा झाला. कसा देवा?
जिवंत असेपर्यंत तुमची आठवण केली, मरायच्या वेळेला सुद्धा तुमच्या नगरामध्ये मी पाय ठेवला आज तुमच्या निजाद. हा मग विजय कोणाचा झाला? आता जन्म नाही रे अनेक, शाप मुक्त झालो देवा आता मी, जय विजय होतो. फार मागची कथा आहे तुम्हाला माहिती आहे देवा. हा तुमच्या करायचं ठरवलं होतं, डोळे झाकले, मंदोदरी रडत आली. मिळवलेलं आणि तिचं लोकांना वाटून दे म्हटले बिभीषणा, नाही तर तूही रावण हुसेन. प्रत्येक वानराला एक एक मुकुट दिला सोन्याचा, प्रत्येक वानर डोक्यात घालायचं आणि यायचं. देवाला विचारा, देवा आम्ही कसे दिसतो? भोळे. आहा, एक दिवस बाकी आहे आता 14 वर्षाच्या वनवासाला. भरताने सांगितलं होतं, तुम्ही जर आला नाही 14 वर्षाच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघे, नाहीतर हा भरत चिता रचून त्यामध्ये आत्मदहन करे. हनुमानजीला सांगितलं, तू अगोदर जा, माझा भरत मला मिळाला पाहिजे. आज साऱ्या ऋषी मुनीचे आश्रम सजलेले आहे, केवटने आपली नाव सजून ठेवलेली आहे. भगवान येतील अयोध्येला, आता राम राज्य येणार आहे. आणि परमात्म्यानं पुष्पक विमान बोलवलं. सुग्रीव त्याला सांगितलं, जा आता जानकी मातेला घेऊन अशोकवनातून. चिता रचली, चिता पेटवली आणि जानकीला सांगितलं, तुझं मायावी रूप आता जाळून टाकन, तू त्यातून प्रगट हो. मायावी जानकी जळून गेली, जगज्जननी खरी प्रगट झाली. बोले जगज्जननी जगदंबा सीता मैया की जय. नाहीतर उसत्या तंबाखूला उसना चुना लावणारे खऱ्या जानकीला कोण स्पर्श करणार? ती आदिशक्ती आहे. आणि पुष्पक विमानात सारी वानर सेना, सुग्रीव बाकीचे निरोप घेता देवाचा. जानकी देवी, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दे, सुग्रीव, विभीषण सगळे निघाले आज. चला. घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम पुति मोआ, नंद भयो भगवान. घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम पुरी मोहानंद भयो भगवान. माता कौशल्या पूछन लागी, कहो लंका की बात. राम जी कहो लंका की बात, कितने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ. राम जी लाए सीता को साथ. घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम पुरी मोहानंद भयो भगवान. अंजनी के हनुमान लाल जी, कौशल्या के श्री राम. कई कई के भरत लाल जी, सुमित्रा के रिपुसुतन लखन राम जी. आए अयोध्या घर आए आए आए, घर आए आए आए, घर आए लक्ष्मण राम पुरी मोहानंद भयो भगवान. पुरी मोहानंद भयो भगवान, पुरी मोहानंद भयो भगवान. हरे रामा 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 सीता राम राम राम. चला ग्रंथाची पूजा करण्याकरता गुरुदेवाने वशिष्ठांना सांगितलं. वशिष्ठ भगवान राम राजाची झाकी उतरवतात. पूजन चालू आहे. सीताराम 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 कहिए, जाए विधि राखे राम, आए विधि रहिए.
मुख में हो राम नाम, राम सेवा हाथ में, तू अकेला नहीं प्राणी, राम तेरे साथ में। काही करू नका। विधि का विधान जान मान लाभ सही, जाए विधि रखे राम आए विधि रहिए। सीताराम 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 कहिए, किया अभिमान तो मान नहीं पाएगा, होगा प्यारे तो श्री राम जी का भाएगा। भला त्याग सब काम करते रहिए, जाए मेरी रखे राम ताही मेरी रहिए। सीताराम सीताराम। आशा एक राम जी से दूजी आशा छोड़ दे, नाता एक राम जी से दूजा नाता तोड़ दे। साधु संग राम रंग अंग अंग रहिए, जाई विधि रखे राम ताई विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाई विधि रखे राम ताई विधि रहिए। जीवन की डोर सोप हाथ दीनानाथ के, महलों में राखे चाहे झोपड़ी में वास दे। धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, जाई विधि रखे राम ताई विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाई विधि रखे राम ताई विधि रहिए। सीताराम सीताराम। नवीन वस्त्र याच्यावर आपण सीताराम 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 जाए विधि रखे राम आए विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताहि विधि रहिए। सीताराम 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 कहिए, जाए विधि रखे राम ताहि विधि रहिए। ताळी वाजवा। परमश्रद्धे तीर्थस्वरूप नानांच्या या प्रथम पुण्य स्मरणाच्या दिनानिमित्तानं झालेली वाङ्मयीन सेवा प्रभूच्या कृपेने जनार्दन बाबांच्या दुकानातला माल गेल्या 7 दिवसापासून विकण्याचा मी प्रयत्न केला। मला जातीत काही नाही, पण कथेचं पुण्य या परिवाराला प्राप्त होण्याकरता, आपण सर्व श्रवण करतात आपल्यालाही प्राप्त होण्याकरता तन मन वचनाने आता शेवटचा पूर्णाहुतीकडे आपण जात असताना 5 मिनिटांमध्ये कथा विसर्जित होत है। ज्यांच्या कृपेने ही कथा विसर्जित होत आहे, ज्या मुक्ती यज्ञाकरता आपण प्रयत्न केला, प्रत्येक मुलाने असा आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सरांनी घालून दिलेला आदर्श करावा। आई वडिलांना मोक्ष मिळण्याकरता, आई वडिलांचा पूर्वजांचा पितरांना आज किती आनंद वाटत असेल। आज त्या कुळाला पवित्र केलाय या रामकथेने। आईच्या वेळेला श्रीमद भागवत परमश्रद्धे यमुनाबाई निवृत्ती पाटील रोटे या माऊलीच्या पुण्यस्मरणाला श्रीमद भागवत कथा ठेवली आणि परमश्रद्धे निवृत्ती नाना किसन पाटील रोटे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराने आदरणीय सुभाषजी
निवृत्ती रोटेसर त्यांच्याकरता आलेले आप्तइष्ट नातेवाईक मंडळी पुन्हा एकदा आपलं टाळी वाजवून स्वागत आहे. आणि कथेमध्ये साऊंड सिस्टीम असेल, युट्यूबचं काम असेल, बालेराव सर असेल, गणेश साऊंड सिस्टीम असेल, सर्वांनी माझे संगीतकार असेल, सर्वांनी मनोभावे हे काम केलं. मग कथेचं पुण्य प्राप्त होण्याकरता आपण सगळ्यांनी खाली जा, डोळे झाकायचे आहे आणि 3 वेळेला मंत्र म्हणायचा आहे. कथेची सांगता होईल, महाआरती होईल. कथा विसर्जित होत है, ज्यांच्या कृपेमुळे ही कथा पूर्ण झाली त्या हनुमंतरायांना आता विदाय देऊ बाबा. कारण आमचा विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे हनुमंतराय आमच्या कथेत असतात. आम्ही जिथे कथा त्यांना आवाहन करतो, कारण मी बाबाजींचा तोडका मोडका भक्त असल्यामुळे बाबाजींची कृपा माझ्यावर आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीला हनुमंत दादांना प्रत्येक कथेमध्ये निमंत्रित करतो. त्यांच्या अस्तित्वामुळे ही चेतना ही पूर्ण झालेली वाङ्मय सेवा त्यांच्या चरणावर समर्पित करताना पुन्हा आम्ही आवाहन करू पुढच्या कथेमध्ये. तेव्हा तुम्ही या कथा विसर्जित होत है, सुनवो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण. एक घड़ी आदि घड़ी में पुनियान. तुलसी संगत साधु की कटे कोटे अपराध. बाजे बजे विधि विधान भारद्वाज के पास. सब देवता श्रम गए शंभु गए कैलास. राम कथा अंगदायिनी जो घर घर चर्चा होत. कहत सुनत नित्य यज्ञ फल भव सागर के पोत. कामी नारी प्रिय लोभे जिमि प्रेमी दाम. तिमि निरंतर रघुनाथ लागव मोहि राम. शिव जी की कथा में अंत में लीजे रघुवीर नाम. एक बार कह सके जय जय सिया राम. बोले सियावर रामचंद्र की जय. अवधपुर राम लाल की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. सीतापति रामचंद्र की जय. वृंदावन कृष्ण चंद्र की जय. बोलो रे भाई सब संतान की जय. आज चैतन्य कानिपनाथ महाराजांचा यात्रा महोत्सव आहे. खूप पवित्र दिवस आहे. नानांचं पुन्हा पुण्य स्मरण या ठिकाणी समर्पित करताना 7 दिवस कोणाचा काही जीवनामध्ये माझ्याकडून काही भाव जर कदाचित दुखलेला असेल तर सर्वांनी मला क्षमा करावी. पुन्हा झालेली सेवा माझ्या गुरुदेव बाबाजींच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी सगळ्यांना नमस्कार करतो. 3 वेळेला माझ्या बरोबर म्हणा. श्री हरये नमः. हरये नमः. हरये नमः. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेव हरि. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं श्रीरामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण
कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे श्याम रामचंद्र भगवान रघुवीर रामचंद्र भगवान बालकृष्ण भगवान उमापति महादेव पवन सुत हनुमान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बोलो भाई सब संतन ब्रह्मकेश्वर भगवान विश्व गुरु संत निवृत्तिनाथ कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज वो माता की अपने अपने माता पिता जगज्जननी सप्त श्रृंगी माता की शनेश्वर भगवान की बोलो रे भाई सब संतन की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। यजमानांकडे आरती द्या आता आरतीच्या महाआरतीकडे जातोय हा सत्कार करून घ्या। जय श्रीराम। या ठिकाणी माझे वडील स्वर्गीय निवृत्तीकिसन पाटील रोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने रामकथा जी आयोजित केली होती कथाकार हरिभक्तपरायण अनंत महाराज वाडणे यांनी अतिशय कष्ट घेतले आणि 7 दिवस ही कथा नेटाने पुढे गेली। आज या ठिकाणी महाराजांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं जे आमच्या कुटुंबावरती जो एक प्रकारचा उपकृत केला आम्हाला त्याबद्दल मी माझे दोन्ही चिरंजीव राहुल रोटे आणि सुभाष सागर रोटे यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार करावा। फेटा हार देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे। वडिलांनी आम्हाला जे संस्कार दिले त्यातूनच ही कथा ही श्रीराम कथा फळाला आली असं आम्हाला वाटतंय। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। त्याचबरोबर या ठिकाणी वादक मंडळी आदरणीय हरिभक्तपरायण कारभारी दादा यांचाही सत्कार या ठिकाणी आमच्या राज्य पोलीस पाटील श्री योगेश्वरजी धुवळे हे करते त्यांना विनंती करतो की त्यांनी हरिभक्तपरायण कारभारी दादा यांचा सत्कार या ठिकाणी करावा। कारभारी दादा उत्तम असं बुलबुल वादन त्यांच्याकडून घडून कथेची एक रंगत वाढवली। आमच्या गावचे पोलीस पाटील श्री योगेश्वरजी झुराळे हे या ठिकाणी कारभारी दादा यांचा सत्कार करतायत। धन्यवाद। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। त्यानंतर हरिभक्तपरायण आदरणीय मनोज दादा यांचाही सत्कार या ठिकाणी आमचे पाहुणे झालटे पाटील वडळी नजीक यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरणीय मनोज दादा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा। अतिशय उत्तम अशी तबला वादनाची साथ मनोज दादांची लाभली त्याबद्दल त्यांना मी आमच्या रोटे परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। यानंतर या ठिकाणी ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने साऊंड सर्व्हिस आणि सेवा दिली त्याबद्दल मी हिरे पाटील आंबेवाडीकर यांची गणेश साऊंड सर्व्हिस यांना मी विनंती करतो की त्यांनी या रोटे परिवाराचा छोटेखानी सत्कार स्वीकारावा। या ठिकाणी या रामकथेतून या कुटुंबाने केलेली कथा माझं व्यासपीठ माझे गुरुदेव सांगतात मला कल्याणची खूप मोठी अजून प्रगती होणार आहे असा आशीर्वाद आहे या कुटुंबाकरता। धन्यवाद धन्यवाद। उलटवाडीचे विलासरावजी जगताप यांना विनंती करतो
तर त्यांनी या ठिकाणी साऊंड सिस्टीम गणेश साऊंड सिस्टीम ये रे, दोघंही, या दादा दोघांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. हिरेबंधू यांची अतिशय उत्तम अशी सेवा या ठिकाणी आम्हाला लाभली. 7 दिवस त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे ही आवाजाची किमया सगळ्यांना भुरळ घातली, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. यानंतर आचारी आदरणीय शरदरावजी हिरे हेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे येऊन आपला सत्कार स्वीकारावा. उत्तम अशी भोजनाची आचार्य व्यवस्था त्यांनी केली, त्याबद्दल मी रोटे परिवाराच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भालेराव सर. बबनराव रोटे हे शरदरावजी हिरे पाटील यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील. बबनराव रोटे यांच्या हस्ते शरदरावजी हिरे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर यूट्यूब चॅनल एसबी प्रेझेंट आदरणीय आमचे माझे विद्यार्थी माझ्या रिटायरमेंटचा सुद्धा कार्यक्रम त्यांनी यूट्यूबवर गाजवला. असे आमचे हरिभक्त परायण साईनाथ महाराज भालेराव यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी आदरणीय व्याई ब्राह्मण डॉक्टर शिंदे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी हरिभक्त परायण साईनाथ महाराज भालेराव, त्याचप्रमाणे अर्चनाताई यांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं. यूट्यूब चॅनल आणि शूटिंगचं काम अतिशय उत्तम पद्धतीने ते दोघेही करतात, खूप चांगल्या पद्धतीने. जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्या सगळ्यांपर्यंत एसबी चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्यापर्यंत येणार आहे. दोघेही पती पत्नी या ठिकाणी हजर राहिले आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी चित्रीकरणाचं काम केलं, त्याबद्दल या दोघांनाही सर्व श्रीराम भक्तांना सुद्धा मी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्या रोटी कुटुंबाचं सांत्वन केलं, त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद. जय श्रीराम, जय श्रीराम. आपण सर्व गावकरी मंडळी सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचा आहे. आरती श्री रामाय भजिया, आरती श्री रामाय भजिया. कीरति कलिका ललित सियात की, आरती श्री रामाय भजिया, आरती श्री रामाय गावत ब्रह्मा दिगंबर वाल्मीकि ज्ञान
आरती श्री रामायण जी की गावत वेद पुराण शव शास्त्र श्रव ग्रंथ मुनि जन धन संतन को सारांश समाज सब आरती श्री आरती श्री रामायण जी की गावत संगत शंभु भवानी आरोघट संभव मुनि व्यास आदि कवि परज बखानिया काकभूषणी गरुड़ के आरती श्री रामायण आरती श्री रामायण जी की कलिमल हरणी विषय रस सुभग सिंगार मुक्ति जुगति दलन रोग भव मोरिया तात मात सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी आरती श्री रामायण जी की रामायण रामायण जी कीरति कलिता कीरति कलिता कीरति कलिता ललिता सियात की आरती श्री रामायण जी रामायण जी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगे प्रभारम सदा संतम हृदयालविंदे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला तिलकालकाय कपालमाला शशिशेखराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गणे लोकमणमन्दिर चरणकमलापाणिनमस्तुते प्रेम्यालयं आनंद भजनं भावे वाणी नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुः सदा त्वमेव विद्यालयं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिया वाचात्मना वा परमेश्वरा वा करोमि यज्ञं सकलकरस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं कृष्णं दामोदरं सुरेवहं श्रीरङ्गनाथो गोपिकावल्लभ जानकी नायक रामचन्द्र हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणीय देख माझा पडावा उपेक्षिव नको गुणवंतानंता रघुनायका मागणे आता जय जय
रघुवीर श्याम रामचंद्र भगवान रघुवीर रामचंद्र भगवान बालकृष्ण भगवान उमापति महादेव पवन सुत हनुमान अपने अपने माता पिता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज गंगा गोदावरी मैया की त्र्यंबकेश्वर भगवान की विश्व गुरु संत निवृत्तिनाथ महाराज शांत परब्रह्म एकनाथ महाराज मौली ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज गो माता की सप्तशृंगी माता की शनेश्वर भगवान चैतन्य नवनाथ भगवान कानिपनाथ महाराज बोलो रे भाई सब संतन की पार्वती पतये शिव हर